जास्त ठिकाणी रडलो असतो तर जागा जास्त मिळाल्या असत्या. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण महाराष्ट्रात सरकार स्थापनेची कसरत आता दिल्लीत सुरू झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत अनेक घडामोडी सुरू आहेत. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री नेत्यांच्या आणि आपल्या पक्षांच्या आमदारांच्या भेटी नाकारत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचलेले आहेत. मुंबईत शपथविधीची जय्यत तयारी सुरू असताना अजित पवार दिल्लीत का गेले याबाबतची चर्चा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी स्ट्राईक रेटच्या आधारे मंत्रिपद वाढवून हवी असल्याच्या मागणीसाठी भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्ली वारी केल्याचं समजतंय. अजित पवार यांच्या दिल्ली वारीचं कारण हाती आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या स्ट्राईक रेटच्या आधारे मंत्रिपद वाढवून हवी आहेत. जेवढी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळावीत अशी अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका आहे. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्रिपद वाढवण्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. अजित पवार सध्या दिल्लीत आहेत. मात्र अद्याप अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार वेटिंगवर आहेत. मंत्रिपदाच्या वाटपात एखादी जागा कमी आली तरी चालेल, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळाव्या अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. त्याचबरोबर जास्त ठिकाणी रडलो असतो तर जास्त जागा आलेल्या असत्या असं महत्त्वाचं विधान सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. राज्याच्या गृह खात्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहेत. त्यातच काळजीवाहू म्हणून असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य त्यांचे प्रवक्ते करत आहेत. एकनाथ शिंदे जर का स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाहीत असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलेले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहेत हे जवळपास निश्चित झाले आहेत. तर शिवसेना राज्याच्या गृह खात्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलेले आहेत. यानंतर एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही केलेले होते. यावरून सचिन खरात यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. तर नेमकं काय म्हणाले सचिन खरात बघूया. सचिन खरात यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केल्याचे महायुतीला यश मिळाल्याची चर्चा राज्यामध्ये आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजना चालू केल्याने महायुतीला हे यश मिळालं अशी चर्चा राज्यामध्ये सुरू आहे. निकालाला इतके दिवस होऊन सुद्धा आजतागायत महायुतीचे सरकार स्थापन झालेले नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहेत असं त्यांचे प्रवक्ते बोलत आहेत. म्हणूनच आमचं मत आहे की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही असं त्यांनी म्हटलं. मग हा महायुतीतील खातेवाटपाचा जो काय तिढा आहे तो नेमका कधी सुटणार? दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे ते साताऱ्यातील दरे गावात विश्रांतीसाठी गेले होते. यामुळे महायुतीच्या बैठका रखडल्याचे दिसून आले होते. मात्र रविवारी एकनाथ शिंदे दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी परतले. त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली. यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या बैठका रद्द झाल्यानंतर त्यातच सोमवारी रात्री भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा देखील झाली होती. या चर्चेनंतर मंगळवारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये खातेवाटपाबाबत चर्चेला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहेत. आता महायुतीकडील खातेवाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. भेटूया आपण पुढील महत्त्वाच्या अशाच अपडेट घेऊन. तोपर्यंत तरी धन्यवाद.